महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टीईटी परीक्षा संपूर्ण राज्यात अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे। उद्या म्हणजेच 28 जूनला होणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आदल्या दिवशी लीक झाल्याचं उघडकीस आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने घाईघाईने हा मोठा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रात शिक्षकी पेशात येऊ इच्छिणाऱ्या आणि आधीपासून सेवेत असणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी हा एक अत्यंत मोठा मानसिक आणि आर्थिक धक्का मानला जातोय। संपूर्ण राज्यातून या परीक्षेसाठी तब्बल 6,10,125 उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि राज्यभरात महाराष्ट्रात शिक्षकी पेशात येऊ इच्छिणाऱ्या आणि आधीपासूनच सेवेत असणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी हा एक अत्यंत मोठा मानसिक आणि आर्थिक धक्का मानला जातोय। संपूर्ण राज्यातून या परीक्षेसाठी तब्बल 6,10,125 उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि राज्यभरात 1,729 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती। मात्र परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी ठाणे परिसरातून या पेपर फुटीचे अत्यंत धक्कादायक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेत। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात ठाणे जिल्ह्यातील गुप्त माहितीवरून झाली आहे। ठाणे पोलिसांना अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती की काही अज्ञात इसम आणि रॅकेटचे सदस्य परीक्षा सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे शनिवारी पैसे देऊन मूळ प्रश्नपत्रिकांचे बेकायदेशीरपणे विक्री करत आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ अत्यंत गुप्तपणे चक्रे फिरून ठाण्यातील एका विशिष्ट भागात सापळा रचला। या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी काही संशयित व्यक्तींना रंगे हात पकडले असून त्यांच्या ताब्यातून मूळ प्रश्नपत्रिकांचे संच जप्त केल्याचा मोठा दावा केला आहे। पोलिसांनी या प्रकरणी मुख्य सूत्रधारांसह अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे। या छाप्यानंतर जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांची पडताळणी केली असता त्या उद्या परीक्षा केंद्रावर येणाऱ्या अधिकृत प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। पोलिसांनी या कारवाईची गंभीर दखल घेत तात्काळ राज्य शिक्षण मंडळाला आणि शालेय शिक्षण विभागाला सविस्तर अहवाल सादर केलाय। पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या या अत्यंत संवेदनशील माहितीनंतर शालेय शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे। लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि परीक्षेच्या गोपनीयतेशी तडजोड होऊ नये तसेच प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचं मोठं नुकसान टाळता यावं यासाठी शिक्षण विभागाने कोणताही धोका न पत्करता अत्यंत तातडीने बैठक बोलावली आहे। या बैठकीत झालेल्या सखोल चर्चेनंतर रविवारी होणारी ही बहुप्रतीक्षित टीईटी परीक्षा तुर्तास स्थगित म्हणजेच संपूर्ण राज्यात रद्द करण्याचा अत्यंत कठीण निर्णय प्रशासनाला घ्यावा लागलाय। शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सध्या अधिकृत परिपत्रक जारी करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असून प्राथमिक स्तरावर ही परीक्षा पूर्णपणे पुढे ढकलण्यात आल्याचं सूत्रांनी स्पष्ट केले। या वर्षीच्या टीईटी परीक्षेसाठी राज्य परीक्षा परिषदेने अत्यंत कडक पावले उचलली होती। देशात नुकताच झालेल्या नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परीक्षा पारदर्शकता व्हावी म्हणून अभूतपूर्व नियमावली जाहीर करण्यात आली होती। यामध्ये उमेदवारांना परीक्षा केंद्रात बुरखा, मास्क, टोपी आणि दुपट्टा घालण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती, जेणेकरून उमेदवारांची ओळख पटवणं सुलभ होईल। सर्व परीक्षा केंद्रांवर बायोमेट्रिक हजेरी, मेटल डिटेक्टरने तपासणी, फेस रिकग्निशन, संपूर्ण सीसीटीव्ही पाळत, कनेक्ट व्ह्यू आणि फोन व्ह्यू यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार होता। उमेदवारांना परीक्षा सुरू होण्याच्या 2 तास आधी हजर राहण्याचे सक्त आदेश देण्यात आले होते। मात्र परीक्षा केंद्रावरील सुरक्षेचे हे सर्व कडक दावे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच भुईसपाट झालेत, कारण मुख्य प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राबाहेरच फुटली। हा पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। अनेक उमेदवार गेल्या कित्येक महिन्यांपासून अत्यंत बिकट परिस्थितीत या परीक्षेची तयारी करत होते। ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी तर आधीच बस, रेल्वेचे आरक्षण करून आणि मुक्कामाची सोय करून आपापल्या परीक्षा केंद्राच्या शहरात पोहोचले होते। मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याची बातमी समजतात विद्यार्थ्यांचा मोठा हिरमोड झाला असून त्यांच्यात प्रचंड निराशेचं वातावरण पसरलंय। आधी सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निर्णयानुसार सेवेत असणाऱ्या शिक्षकांना आपली नोकरी टिकवण्यासाठी ऑगस्ट 2028 पर्यंत टीईटी किंवा सीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्यात आलंय, ज्यामुळे या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं होतं। अशा परिस्थितीत परीक्षेचा खेळखंडोबा झाल्यामुळे उमेदवारांच्या नोकरीवर आणि भवितव्यावर पुन्हा एकदा टांगती तलवार निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातील परीक्षांमधील पेपर फुटीची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वी अनेक भरती परीक्षा आणि टीईटी परीक्षांमध्ये घोटाळे समोर आले आहेत, ज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक देखील झाली होती। मात्र जुन्या घटनांमधून कोणताही धडा न घेता पुन्हा एकदा ही गंभीर पुनरावृत्ती झाल्यामुळे संपूर्ण सरकारी यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। लाखो रुपयांची उलाढाल करून अशा परीक्षांचे पेपर फोडणारे रॅकेट राज्यात इतक्या सक्रिय कसे काय राहू शकतात, असा संतप्त सवाल आता विचारला जातोय।
राजकीय वर्तुळातूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विरोधकांनी गृह विभाग आणि शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. उमेदवारांनी आता मागणी केली आहे की केवळ परीक्षा रद्द करून भागणार नाही, तर या रॅकेटमधील मुख्य आरोपींना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या मोठ्या माशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने उमेदवारांना कोणत्या अफवांवर किंवा सोशल मीडियावरील खोट्या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. या प्रकरणाचा तपास आता सायबर पोलीस आणि विशेष तपास पथकाकडे सोपवण्याची शक्यता आहे. रद्द करण्यात आलेली ही परीक्षा आता कधी घेतली जाणार याचं नवीन वेळापत्रक आणि तारीख शिक्षण विभागाकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलं जाईल. उमेदवारांना त्यांचे नवीन प्रवेशपत्र पुन्हा डाउनलोड करावे लागणार असून शासनाला आता संपूर्ण नव्या प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागतील. या संपूर्ण प्रक्रियेला आता किमान काही आठवड्यांचा किंवा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जाते, ज्यामुळे उमेदवारांना नवीन तारखेची प्रतीक्षा करावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.